बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. चतुर्थ खंड, भाग दुसरा. पुनर्जन्म कोणाचा? सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा? एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? या सिद्धांतावर तथागतांचा विश्वास होता काय? याचे उत्तर अत्यंत असंभाव्य. त्याचे उत्तर हे मृत व्यक्तीच्या अस्तित्वाच्या घटकाच्या पुनर्एकत्रीकरणातून नवीन शरीराच्या घडण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे व मगच त्याच मनुष्याचा पुनर्जन्म शक्य आहे. जर का नवा देह हा वेगवेगळ्या अनेक मृत मनुष्याच्या वेगवेगळ्या घटकातून घडत असेल तर हा पुनर्जन्म आहे, परंतु त्याच विशिष्ट व्यक्तीचा पुनर्जन्म घडणे शक्य नाही. भिक्खुनी खेमा यांनी हा मुद्दा पसेंदी राजाला चांगला स्पष्ट करून सांगितला आहे. एकदा तथागत श्रावस्तीजवळील अनाथपिंडकाच्या जेतवनारामात विहार करीत होते. त्या समयी कोशल जनपदात परिभ्रमण करून खेमा या श्रावस्ती आणि साकेत या नगरांच्या दरम्यान असलेल्या तोरणवस्तुलमध्ये राहत होत्या. यावेळी कोशल राजा पसेंदी साकेतहून श्रावस्ती येथे जात होता. एक रात्र तो तोरणवस्तू येथे राहिला. पसेंदीने एका माणसाला बोलावून सांगितले, हे बघ, सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये. ठीक आहे असे बोलून तो तोरणवस्तूत राजसन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला, परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही. शेवटी तोरणवस्तूंमध्ये राहाव्यास आलेली भगिनी खेमा त्याला दिसली. त्यांना भेटून तो कोशल राजा पसेंदीकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही, परंतु येथे खेमा नावाची तथागताची एक शिष्या आहे. त्यांच्यासंबंधी अशी वार्ता प्रस्तुत आहे की त्या विचारसंपन्न, विचक्षण, बहुश्रुत, वादविवादात कुशल आणि प्रत्युत्पन्न मतीची अशा अहर्त स्त्री आहेत. महाराजांनी त्यांचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल. हे ऐकल्यावर कोशलराज पसेंदी भिक्खुनी खेमाला भेटण्यास गेला. त्यांच्या समीप गेल्यावर त्यांना अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला, या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते काय? महाराज, हे तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणता व दुसऱ्या प्रश्नाचीही तशीच उत्तरे देता. तथागतांनी हे प्रकट न करण्याचे काय कारण असावे बरे? महाराज, या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचारीन आणि आपणास योग्य वाटेल तसे उत्तर द्या. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळू कणांची शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी गणती करू शकेल? नाही, तसा कोणी नाही. मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो समुद्रात इतके शेकडो, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे असे सांगू शकेल? नाही, असा कोणीच नाही. असे का? कारण समुद्र खोल, अमर्याद, अगाध आहे. त्याप्रमाणे महाराज, तथागतांनी देहपरित्याग केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या ताडवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त असल्यासारखेच आहेत. समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही, किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू शकत नाही. तथागतांची त्यांच्या वेदनांवरून व्याख्या करू केल्यास त्या वेदना तथागतांनी परित्याग केलेल्या आहेत, आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही, किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत. त्याप्रमाणेच संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वापासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. खेमाचे हे शब्द ऐकून कोसल राजा पसेंदी आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, त्यांना नमस्कार केला आणि तो निघून गेला. दुसऱ्या एका प्रसंगी पसेंदी तथागताकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले,
तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय? महाराजा, यासंबंधी तथागतांनी काहीच म्हटलेले नाही. मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? महाराज, तथागतांनी तसेही म्हटलेले नाही. नंतर त्याने खेमाला विचारलेलेच दुसरे प्रश्न विचारले. तथागत, मी जेव्हा आपणाला विचारतो मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय, तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाही. तर तथागत या न सांगण्याचे कारण काय? महाराजा, आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि तुम्हाला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे. त्या ठिकाणी तथागतांनी खेमासारखेच पसंतीला प्रश्न विचारले. तथागत, ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की गुरु शिष्यांनी दिलेली उत्तरे अर्थशः आणि अक्षरशः समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहेत. तथागत, एका समयी मी भिक्खुनी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टीसंबंधी विचारले होते आणि तथागतासारखेच त्यांनी शब्दशः उत्तर दिले. तथागत, आम्ही कामाची माणसे, आम्हाला पुष्कळ कामे आहेत, आम्ही जातो. जा, यावेळी तुम्हाला करणे उचित आहे ते करा. या शब्दांनी आनंदित होऊन तथागतांना अभिवादन करून कौशल राजा पसेंदी आपल्या मार्गाला लागला.